बोल भारत माता के, बोल भारत माता के। या परिवर्तनाच्या लढाईत ही जी लढाई होऊ घातली आहे, तो डीजे बंद करायला, डीजे 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 बंद करायला, डीजे 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 ही जी निवडणूक होऊ घातली आहे, 20 तारखेला या निवडणुकीचे मतदान होणार आहे आणि 23 तारखेला निकाल येणार आहे। आणि 20 तारखेला जेव्हा निवडणूक पार पडेल आणि 23 तारखेला जेव्हा निकाल होईल, तेव्हा मला विश्वास आहे की त्या दिवशी 23 तारखेला रामटेक विधानसभा क्षेत्राची जेव्हा घोषणा होईल, तेव्हा आदरणीय मुळक साहेब आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत, आमदार असतील आमदार। मंचावर उपस्थित स्वप्नीलजी श्रावणकर, आमच्या वहिनी शालिनीताई देशमुख, सरपंच मॅडम, उपस्थित मान्यवर मंडळी, शंकर मामा चांदेजी, उमाडे मामा, सगळीच मान्यवर मंडळी, आणि आजच ज्यांचं नामकरण मनोजजी जरांगे म्हणून झाले असं आमचे शिन्नूया। ही सभा विचारांसाठी आहे। एक विचार आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलोय। मागच्या 20 वर्षापासून आम्ही बघतोय एकाचे एक माणसाला आम्ही सतत रामटेक विधानसभा क्षेत्राची जबाबदारी दिली, त्यांना आमदार म्हणून निवडून पाठवलं। मात्र दुर्दैवानं आमच्या भागाच्या पाहिजे त्या प्रमाणात विकास होऊ शकला नाही। आमच्या भागात सिंचनाच्या पाहिजे त्या प्रमाणामध्ये सुविधा निर्माण होऊ शकल्या नाही। पाहिजे त्या प्रमाणामध्ये आमच्या भागामध्ये शेतकऱ्यासाठी लढण्याचे चित्र या 20 वर्षात आम्हाला दिसला नाही। आमच्या भागातला रोजगार तरुण आजही बेरोजगार आहे। त्या बेरोजगाराच्या हाताकामाला अजूनही आशा आहे की काम भेटल, मात्र 20 वर्षापासून स्थानिक आमदारांकडून त्या बेरोजगाराला न्याय भेटला नाही। आणि म्हणून परिवर्तनाची ही लढाई आहे। मी आदरणीय मुळक साहेबांसोबत गावाने गाव पिंजून काढत आहे। आम्ही प्रत्येक गावामध्ये जेव्हा जातो, तुमच्यासारखेच हजारो शेकडो लोक जमतात, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे। सगळ्यांना असं वाटतंय आता खूप झालं, एकच एक माणूस 20 वर्ष निवडून पाठवला, मात्र अजूनही आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने अपेक्षित विकास झाला नाही। ज्या पद्धतीने एखादा पेशंट एखाद्या डॉक्टरकडे जातो, 1 वेळा जातो, 2 वेळा जातो, 3 वेळा जातो, समजा गुण नाही आला तर आपण काय करतो? एखाद्या डॉक्टरची दवाई लागली नाही तर आपण काय करतो? का करतो? मग आमदार जर काम करत नसेल तर आता आपण काय करणार आहोत? म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, तरुण मित्र असतील, आमची माता भगिनी असतील, आमचे शेतकरी बांधव असतील, आमचा कामगार असेल, आमच्या तरुण बेरोजगार असेल, सगळ्यांना असं वाटतंय की यावेळेस एक चांगलं व्यक्तिमत्व आपण निवडून पाठवलं पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे। म्हणून एक चांगलं अनुभवी नेतृत्व आदरणीय मुळक साहेब इथं आहेत। एक चांगलं नेतृत्व आहे। त्यांनी या जिल्ह्याचे मंत्रीपद, पालकमंत्रीपद भूषवलंय, राज्याचे अर्थमंत्री, राज्यमंत्रीपद भूषवलंय, 15 वेळा उमरेडचे ते आमदार राहिलेत। असा चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। आणि मग अशा अनुभवी व्यक्तिमत्वाला आपण निवडून पाठवलं पाहिजे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण 2014 मध्ये बदल केला होता। आदरणीय रेड्डी साहेबांना आपण निवडून आणलं होतं। रेड्डी साहेबांनी चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला, विकासाची चांगली कामं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। मात्र दुर्दैवानं या आमदार आशिष जयस्वाल साहेबांनी त्यांना वेळोवेळी कटकारस्थान करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला। त्यांची प्रतिमा लोकांमध्ये खराब करण्याचा प्रयत्न केला। एक चांगला देव माणूस असल्यासारखे रेड्डी साहेब, हो त्यांच्या एक थोडीशी अडचण आहे, त्यांना मराठी बोलताना त्रास होतो, ते दक्षिण भारतीय असल्यामुळे त्यांच्या लँग्वेज प्रॉब्लेम आहे, थोडासा त्रास होतो। मात्र या माणसानं बरोबर कटकारस्थान रचून फेसबुक, सोशल मीडिया, व्हॉट्सअप यांच्यावर त्याचे वेगळे व्हिडिओ बनवणं, वेगळ्या पद्धतींचा त्याचा अपमान करणं, असं करू त्या माणसाला बदनाम केलं, रेड्डी साहेबांनी या व्यक्तिमत्वानं। आणि म्हणून एक चांगलं काम रेड्डी साहेबांनी केलं होतं, त्यांच्याही नेतृत्वात त्यांनी चांगला निधी आणला होता। आणि मला विश्वास आहे की आदरणीय मुळक साहेब सुद्धा अत्यंत चांगलं काम या मतदारसंघात उभं करतील। आणि म्हणून मी माझ्या उमेदवारी अर्ज मागे घेतला। या माणसात जे आपले स्थानिक आमदार आहेत, मी त्यांच्या निवडणुका अनेक वर्ष जोडून पाहिल्या आहे, मी त्यांच्या कार्यकर्ता राहिलोय, मला माहिती आहे ते निवडणूक कशी लढतात ते मला माहिती आहे। लोकांना वाटते का रमेश खालावरनं उमेदवारी अर्ज काऊन मागे घेतला, ते निवडणुका कशा लढतात हे सगळं मी पाहिलं आहे। आशिषजी जयस्वाल साहेब कधीच लोकप्रियतेच्या भरोशावर निवडून आले नाही, डोक्यातून काढून टाका, कधीच लोकप्रियतेच्या भरोशावर निवडून आले। ज्या पद्धतीने इंग्रज आपल्याकडे आले होते, फूट पाळानं राज करा असा कार्यक्रम करायचे, विरोधकांमध्ये फूट पाळाची, सोयीच्या उमेदवार आणायचा, मग काँग्रेसच्या लोकांना भडकवायचं, भाजपच्या लोकांना भडकवायचं आणि आपला कार्यक्रम जमवून घ्यायचा, असा सगळा कार्यक्रम। आणि जेवढी वेळा साहेब निवडून आले ते मला वाटते काही तुमच्याच कृपेने आले,
आणि म्हणून मी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला. पण मला असं जेव्हा चित्र दिसलं, मी जेव्हा मागची विधानसभा लढली, ती निवडणूक माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक होती विधानसभेची. माझ्या मागे पक्ष नव्हता, माझ्या मागे नेता नव्हता, माझ्या मागे पैसे नव्हते, माझ्या मागे कोणीच नव्हतं. मी माझ्या कार्यकर्त्याच्या भरोशावरती निवडणूक लढली आणि मला लोकवर्गणीतून 25,000 लोकांनी मतदान केलं. 25,000 लोकांनी. या निवडणुकीत सुद्धा मी उमेदवारी अर्ज दाखल केला. 5,000 लोक माझ्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आली रामटेकला. आपापल्या गाड्या घोड्यानं आली. पण मी 5 वर्ष जेव्हा रामटेक विधानसभा निवडणूक लढल्यावर 5 वर्ष मतदारसंघात फिरलो, तेव्हा पहिल्यांदा मला मतदारसंघाचा अभ्यास झाला. पहिल्या वेळेस मला मतदारसंघाचा अभ्यास नव्हता. मी नगरपालिकेचे उपाध्यक्ष होतो. आणि जेव्हा 5 वर्ष मी 365 बूथवर आपल्या पद्धतीनं फिरण्याचा प्रयत्न केला, माहिती घेण्याचा प्रयत्न केला, गावागावात लग्न असतील, कार्यक्रम असतील, दुर्गादेवी, शारदादेवी टुर्नामेंट याच्या निमित्तानं गेलो, आंदोलनाच्या निमित्तानं गेलो, लोकांच्या समस्या, तेव्हा मला मतदारसंघाचा अभ्यास पूर्णपणे माझ्या डोक्यामध्ये आला. आणि जेव्हा माझ्या डोक्यामध्ये सगळा मतदारसंघाचा अभ्यास आला, तेव्हा मला असं समजलं की हा माणूस तेव्हाच निवडून येते जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये मतविभाजन होते. आणि जेव्हा चित्र निवडणुकीच्या समोर आलं, महाविकास आघाडीकडून आदरणीय मुळक साहेबांना उमेदवारी भेटेल असं मला वाटलं होतं. मात्र कुठं माशी शिंकली माहीत नाही. अशा नवख्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली का त्या आशिष जयस्वाल सारख्या तेल लावलेल्या पैलवानासमोर टिकूच शकत नव्हते. आणि मग आमच्या लक्षात असं आलं का हा सगळी मॅच फिक्सिंग दिसून राहिली आमदार साहेबाची. हे वरतून केलेली मॅच फिक्सिंग आहे. मग मी फॉर्म भरला, मुळक साहेबांनी अपक्ष फॉर्म भरला. मी फॉर्म याच्यासाठी भरला का मला आशा होती की मुळक साहेब काँग्रेसचे निष्ठावान पदाधिकारी आहे आणि त्याच्यामुळं कदाचित असा काही अडचण जर झाली तर त्यांच्या उमेदवारी अर्ज वेळेवर जर मागे घेतला तर आपला उमेदवारी अर्ज पाहिजे. कारण त्यांना एक तर मुळक साहेब नाही तर रमेश कारामुळे टक्कर देऊ शकत होता. हा सगळ्या सर्वेमधून माहिती समोर आली होती. सगळ्या सर्वेमधून सगळे जेवढे सर्वे करवले, दुसऱ्याचे सर्वे तर सोरा मुळक साहेब मी स्वतः सर्वे करवला. प्रहारच्या वतीनं माननीय बच्चूभाऊच्या माध्यमातून मी स्वतः सर्वे केला होता. त्याच्यात एकच सर्वे आला होता की आशिष जयस्वाल यांच्या समोर तगडं आव्हान जर कोणी देऊ शकत असेल तर ते काँग्रेसकडून मुळक साहेब आणि एखाद्या पक्षाकडून रमेश कारामोरे, असा सर्वेतून रिपोर्ट गेला होता. आणि थोडं शांत राहा प्लीज मागचे लोक. आणि मग मी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि शेवटपर्यंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केला का तुम्ही मागे होता कामा नये. आणि तुम्हाला हेही सांगतो अंदर की बात, नुसते काँग्रेसचेच नाही, मी जेव्हा माहिती काढली तर भाजपचीही होते. आम्ही साहेबांसोबत आहे म्हणणारे काही शिवसेना उभाटा गटाचीही होते. मी सगळी जेव्हा अभ्यास केला तेव्हा मी असा विचार केला की लढाई 1 to 1 झाली पाहिजे, 1 to 1. आणि जर मी उभा राहिलो, मागच्या वेळेस मला 25,000 लोकांनी, आपण लोकांनी, मायबाप जनतेने मला मतदान केलं लोकवर्गणीतून. उद्या जर मी उभा झालो तर मी 25, 30, 35,000 मतदान घेईन. आणि मला तुम्ही लोक जे मतदान कराल ते मतदान मला डायरेक्टली येणार नाही तर इनडायरेक्टली ते आशिष जयस्वाल साहेबाला जाईल. ते आशिष जयस्वाल साहेबाला जाईल. म्हणजे आमच्या दोघांचे मताचे विभाजन होईल आणि पुन्हा यांचा कार्यक्रम जमल आणि पुन्हा मतदारसंघ 5 वर्ष विकासामध्ये मागे जाईल. पुन्हा 5 वर्ष मागे जाईल. म्हणून मी एक पाऊल मागे घेतलं. आणि तुम्हाला माहित आहे, जब जब शेर एक कदम पीछे लेता है तो शिकार को झपटने के लिए लेता है, झपटने के लिए. अभी हमने एक कदम पीछे लिया है. आता यायचे फेसबुक, व्हॉट्सअप, युनिव्हर्सिटीचे कार्यकर्ते सांगतात रमेश कारामोरेला 2 करोड दिले असेल, 5 करोड दिले असेल, 10 करोड दिले असेल. तुम्हाला सांगून देतो, रमेश कारामोरेला पैसे न खरीदता येत नाही. रमेश कारामोरेला फक्त प्रेमानं खरीदता येते, प्रेमानं, फक्त प्रेमानं. मुळक साहेबांना मला किती पैसे दिले हे मी तुम्हाला 23 तारखेला जाहीर सभेतून सांगणार आहोत. 23 तारखेला सांगील. आणि केव्हा सांगेन? ज्या दिवशी मुळक साहेबाची विजय रॅली निघल आणि विजयी सभा रामटेकात संपन्न होईल त्या दिवशी मी सांगीन किती रुपयाची बॅग मला भेटली म्हणून. त्या दिवशी सांगेन. तुम्ही काही काळजी करू नका. आणि हे याचे जे व्हॉट्सअप, फेसबुकवाले कार्टे आहेत ना, यायला मी सांगून देतो की हा रमेश कारामोरे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, संत गाडगे बाबा, संत जगनाडे बाबा, संत तुकाराम महाराज, बिरसा मुंडा यांच्या विचारानं चालणारा बहुजन कार्यकर्ता आहे. तुमच्यासारखे काही उकले का ना भुकले का त्याच्यानं रमेश कारामोरेला काही फरक पडत नाही. आम्ही फक्त आमच्या डोक्यात एकच आहे,
20 वर्षापासून आम्ही ज्या माणसाले वारंवार आमदार करून पाठवलं त्यांना मतदारसंघाले भकास केला, स्वतःचा विकास केला. तुमची प्रॉपर्टी 30 करोड रुपयाची जेव्हा तुम्ही पहिल्यांदा निवडणूक लढले तर 2-3 करोडची तुमची प्रॉपर्टी होती. तुम्ही अशा कोणत्या कामाले गेले का आज तुम्ही जेव्हा निवडणूक भरता तर 300 कोटीची तुमची प्रॉपर्टी झाली लिगल. आणि हे मी खोटं बोलत नाही आहे. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर त्यांना जेव्हा जेव्हा निवडणूक अर्ज भरले आहे सगळे निवडणूक अर्ज भरून पहा, प्रत्येक 5-5 वर्षात त्याची प्रॉपर्टी वाढली आहे. कशी वाढली? MRGSच्या कामाला गेले होते. असा कोणता धान सोंगला तुम्ही ना? असा कोणता धान लावला ते तर सांगा. आम्हाला नाही झाला एवढा फायदा तुम्हाला होऊन राहिला. कशी वाढली तुमची संपत्ती? आम्ही तुम्हाला आमदार करून पाठवलं होतं. काय म्हटलं? काहून पाठवलं होतं की या भागाचा विकास झाला पाहिजे. तुम्ही आमच्या भागाचा विकास केला नाही. एखादा मोठा कारखाना आणू शकले नाही, एखादा रोजगार देऊ शकले नाही. अरे जे कारखाने NTPC सारखे आले ना तिथं कामगारासोबत कुत्र्यासारखी वागणूक होते, कुत्र्यासारखी. तुम्ही एक शब्द बोलत नाही. एक शब्द कामगारावर अन्याय झाला तुम्ही बोलत नाही. तुम्ही एखादी रोजगार आणला पाहिजे म्हणून काम केलं, काहीच केलं नाही. आज इरिगेशन आम्ही फिरत होतो साहेबांसोबत, या भागात आम्ही फिरलो, अनेक ठिकाणी पाहतो का पाणी वाहून चाललो पेचचं. हजारो लिटर पाणी वेस्ट चाललं पेचचं. एवढ्या वर्षात तुम्हाला जमलंच नाही. त्या 5 चाऱ्या सुधारवल्या पाहिजे, त्या पाण्याचा काहीतरी सदुपयोग केला पाहिजे. आणि या सगळ्यांच्या बदला काळासाठी आज सांगा धानाले भाव आहे, सांगा मिरचीले भाव आहे, कापसाले भाव आहे. सांगा ना आमदार आशिष जयस्वाल यांनी एखादी आंदोलन उभं केलं असेल तर केलं काय? एखादी आंदोलन उभं 20 वर्षात मोठं? या 5 वर्षात, 20 वर्ष जाऊ द्या, या 5 वर्षात तरी काय नाही. जेव्हा आलं तेव्हा तापेश्वर भाऊन मी 300 किलोमीटर फिरलो त्या मुद्द्यावर पैदल. फक्त याचं गोड गोड बोलायचं, मी हा विकास केला, मी तो विकास केला. गेला कुठं? गेला कुठं विकास केला? तर एकही तर दिसत नाही आहे. कामं गेली कुठं? मामाच्या घरी 100 गाई, सकाळी उठून काहीच नाही. निवडणूक आली का तोंडाच्या दानपट्टा चालवायचा, असा केला तसा केला. माझी जयस्वाल साहेब आपल्याला हात जोडून विनंती आहे, तुमच्या मी माझी कार्यकर्ता आहे. तुम्ही बहुत थकले विकास करू आता काही दिवस आराम करा ना. काही फरक पडते का? 5 वर्ष फरक पडते का काही आराम केला तर? समजा मुळक साहेबांना 5 वर्षात कामं नाही केली तर पुन्हा तुम्ही धायच. पुन्हा तुम्ही श्रावण बाळ योजनेच्या फॉर्म भरतपर्यंत तुमची वय होत नाही तोवर तुम्ही लढत राहा. द्या ना 5 वर्ष संधी. एवढी का हाव आहे तुम्हाला आमदार पदाची? तुम्ही कामं केले ना. आपल्या घरची वडीलधारी मंडळी कशी राहते? शेतकरी असतील, दुकानदार असेल, एका वयापर्यंत दुकान पाहतील, शेती पाहतील, मग काय म्हणते मी आता आपल्या पोराकडे जबाबदारी देतो. आता तुम्ही थकले असन, एक वेळा भाजी, तुम्ही रोज एकच भाजी खाता का? एकच खाता का? थकले नाही का तुम्ही वांग्याची भाजी खाऊ 20 वर्ष? नाही थकले? आता थोडीशी टेस्ट बदलून पहा, एखाद वेळा पनीर बी खाऊन पहा. आदरणीय मुळक साहेब इथं आहेत. आता काही लोक सांगतात की आमचे जयस्वाल साहेब निवडून आले तर मंत्री बनतील. अरे बापरे, तिथं निवडून आल्यावर बनतील ना. आम्ही तर मंत्री असलेल्या माणसालाच आमदार करून राहिलो डायरेक्ट. जे मंत्री राहिलेचे आहे त्यालाच आमदार करून राहिलो आम्ही डायरेक्ट. ते सांगतात भूमिपुत्र, ते बाहेरचे आहे. बाहेरचे आहे म्हणजे कुठचे आहे? तर म्हणतात उमरेटचे आहे. तर उमरेट पाकिस्तानामध्ये येते का दुबईत येते? आणि यायचे समजत नाही. म्हणजे कसे खोटं बोलावं लोकाले. लोकसभेमध्ये तुम्ही त्या राजू पारवेले आणला उमरेटच्या तर तुम्हाला चालते नाही? तेव्हा रामटेकची रश्मी बर्वे होती तर काड्या केल्या आणि तिचा फॉर्म कापला. तेव्हा ते भूमिपुत्र नव्हती नाही. म्हणजे काही मनात येईन तसं लोकांना संभ्रम पसरवायचा. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो, या फालतूच्या गोष्टीत जाऊ नका. तुम्हाला तुमचं मत वाया घालवायचं असेल तर चुनाव चिन्ह आहे धनुष्यबाण. आणि मत कामाचे असेल आणायचे असेल तर चुनाव चिन्ह आहे बॅट. कामात आणायचं आहे का नाही आणायचं आहे? तर म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी दोन्ही हात वरत केले पाहिजे. कॅमेरे तिकडे फिरवा, जयस्वाल साहेबाला दिसू द्या का तुमच्या विरोधामध्ये वातावरण आहे. लोक तुमच्या विरोधात गावागावात बाहेर पडली आहे. लोकांना असं वाटतंय की आता आमदार बदलला पाहिजे. हे आता तुम्ही दोन्ही हात वरत करून दाखवा जयस्वाल साहेबाला. मला नका दाखवा जयस्वाल साहेबाला. मी जे बोलतो ते खोटं बोलतो का खरं बोलतो दाखवा तुम्ही. लोकांना परिवर्तन पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे का नाही पाहिजे? मोदी साहेब आले तर बदलान का? फडणवीस साहेब आले तर बदलान का? शिंदे साहेब आले तर बदलान का? बावनकुळे साहेब आले तर बदलान? जयस्वाल साहेब आले तर बदलान? आता कोणतं चिन्ह आहे आपलं? कोणतं चिन्ह आहे आपलं? आणि म्हणून 20 तारखेले बॅट चिन्हा समोरची बटन दाबून 23 तारखेले असा 6 मारायचा आहे का सीधा बॉल स्टेडियमच्या बाहेरच गेला पाहिजे. सीधा स्टेडियमच्या बाहेर. ज्या पद्धतीनं अशोक गुजर साहेबाच्या वेळेस साहेब असं चित्र होतं परिवर्तनाचं, जेव्हा गुजर साहेब आमदार झाले होते,
असंच गावागावात चित्र होतं, तसंच चित्र या डोळ्यांना आम्हाला दिसत आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, एक हात जोडून एक सामान्य कुटुंबातला गरीब घरचा कार्यकर्ता आपल्या छाताडावर दगड ठेवून 5 वर्ष मागं आलाय. आपल्या छाताडावर दगड ठेवून विड्रॉल घेतलाय फॉर्म मी परिवर्तनासाठी घेतलाय. कोणत्याही परिस्थिती या माणसाला एकदा घरी बसवायचं, नवीन चांगलं व्यक्तिमत्व निवडून आणून आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. यासाठी मी एक पाऊल मागं घेतलाय. आपल्याला काही कष्ट करायचे आहे का? बटनच दाबायची आहे ना, तर एक वेळा साहेबाजी दाबून पहा, काही फरक पडते का? काही भोट दिसते का आपलं? काही लहान होते भोट आपलं? एक वेळा दाबून पहा मुळक साहेबाची बटन, लागल विकासाचं पर्व नवं सुरू होईल. विकासाचं एकदा करावं ही विनंती करतो. इथून पुढं पुन्हा चाचेरला जायचं आहे. आपला जास्त वेळ न घेता आदरणीय मुळक साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद.